हे बघा मित्रांनो, आपल्या शेळीचा जर पडा नव्हता तर त्यासाठी आपण हे बघा येते का? मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डोकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर हे बघा, रात्री एक शेळी वेलेली आपली लाकी, आणि हिनं 3 बकरं दिलेत. तर 3 बकरामधून एक पिल्लू दगावलेला आहे, कारण की त्याला मागचे पाय नव्हते, अपंग होतं ते, आणि ते अगोदरच पोटामध्ये एक्सपायर झालेलं होतं. आणि हे बघा, ते गावाचे हे उचलून घेतात. हे बघा, पाठबोकड आहे आणि गरमीचे दिवस आहे मित्रांनो, खूप परेशान होतात शेळ्या गाभण असल्यामुळं. पण काल 7 वाजता वेली रात्री ही पाठबोकड दिलेला आहे. एक जार पडायचा राहिला तिचा, बघू आता. डॉक्टर म्हणले थोड्या जर नाही पडला 10-15 मिनिटात तर मग त्याला विलाज आहे काहीतरी, ते सांगणार आहे दवाखाना. मेडिकलहून काहीतरी आणायची औषधी मग आणू, बघू. बाकीचे मेंबर इकडे बसले आपले सगळे, हे बघा कसे बसले थंडगार मस्त. याला बाहेरच्या पेक्षा आतमध्ये गार लागत असं आहे ना रे? हां, शेडमध्ये आता ती एक लंगडी शेळी राहिली वेळेची आपल्याला, ही पाट राहिली एक. 2 शेळ्या आहेत समजा आपल्याला वेळेच्या अजून. तर या शेळीनं पहिल्या सुरुवातीलाच आपल्या इकडं 2-3 पिल्लं दिले, पण नशीब नव्हतं आपलं, एक नशिबात नव्हतं एक पिल्लू. तर ते पिल्लू रात्रीच म्हणजे पोटातच दगावलेलं होतं. त्याला एका साईडनं म्हणजे मागच्या पाठीमागचे दोन्ही पण पाय कमी होती, म्हणजे अपंग होतं. आणि ते बरं झालं, 2च पिल्लं पाहिजे शेळीला खास. 2 बकरं असले तर सांभाळा, म्हणजे पाजण्याची पण व्यवस्था चांगली होती आणि कोंब पण चांगला असतो. तर हिचं जहार पडण्याचं थोडं राहिलेलं आहे. 2 जार पडले, 1 जार राहिला आहे. तर तो आता जर नाही पडला तर त्याला काहीतरी विलाज मेडिकलमधून काहीतरी आणावं लागणार आहे. डॉक्टरांना विचारलं मी आता, ते म्हणे 10-15 मिनटं बघा, नाही जर पडला तर मग त्याला मेडिकल आणावं लागेल म्हणे. कोणती तरी बाटली आहे, ती बाटली आणून पाजावं लागेल. पण मला वाटतं 10-15 मिनटामध्ये पडायला पाहिजे आता, बघू. बकरं खूप, पिल्लं खूप छान आहेत. हा अलीकडला बोकड आहे, पलीकडली काळी निसकाळी पाट आहे, असे पाट बोकड आहेत. आणि ही उठबस करते बऱ्याच वेळची, बहुतेक जहार पडण्याची शक्यता आहे तिची. तर असं आहे मित्रांनो, शेळी पालन सोपं तितकं अवघड आहे. रात्री ही शेळी अडवली, मी मेलेलं पिल्लू काढलं, पण हे जे दुसरं पिल्लू दिसतं तुम्हाला, हे बोकड, हा बोकड काही मला काढता येईना. मग आमच्या लहान्या बंधूला आवाज दिला. लहान्या बंधूची तर ट्रॅक्टर चालू होते, कारण की रोडचं काम चालू आहे. पण ते आल्याच्यानंतर त्याने तेवढं काढलं. आणि त्याला हे बघा मित्रांनो, अशी पिल्लं आहेत. ते मागचं पिल्लू थोडं उभं राहायला काटकसर करतंय, पण एकदा रात्र राहीन उभं. तर मग त्यांनी काय केलं, त्या बाप्पानं ते पिल्लू काढलं. त्याच्यानंतर शेळी मोकळी झाली आपली. एक पिल्लू दगावलेलं निघलं. जाऊ दे, 2 का होईना, 2च पाहिजे खास. 2 असले तर त्यांची सोय पण चांगली होती आणि कोंब पण चांगला राहतो. राजीला पुढं वडभर इकडं, ती तिकडं झाली, ती पाण्यात पडून घाण पडायच्या मागं आहे वरतं जार. तिने गहू ठेवले, गहू पण खाय ना ती. हे बघा, गहू खाल्ले, काही खाल्लं म्हणजे लवकर पडतोय जार. मित्रांनो, ही शेळी आपल्याजवळ 5-5.5 वर्ष झाली आहे आणि हिला भरपूर आपल्याला धन दिलेला आहे. याच्या अगोदर हिनं 3 बकरं कधी दिलेली नाही आपल्याकडे बरं का. खरं सांगायचं म्हणजे 2-2 पिल्ले दिली ती, पण यावेळेस तिनं 3 दिले. आणि पिल्लं पण चांगले लांबली आहेत, खूप छान पिल्ले आहेत. तर मित्रांनो, बघू थोडे 10-15 मिनटं वेळ
जर जार पाडा तर चांगलीच गोष्ट, नाही पाडा तर मग करू काहीतरी विलाज त्याचा. हे बघा बोकड कसा बोकड आहे, तिच्यासारखाच कलर आहे त्याचा. रद 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 रद. हे बघा इतकं रंग असा हे कलर त्याचा. तिकडं तिकडं ठेवता तर लंबी उच्ची पुरी ती असतो. मम्मी निघाला तिकडं. हे बघा इकडं धर ना, इकडं पुरीकडं लांब धर जरसं. हा बघा एक पाठी लंबी लचकी. असे बघा आपलं येणं जवळपास आपल्याला तुम्हाला सांगतो 4 वेत झाले असते ना आपल्याकडे, 4-5 वेत झाले असते याची. 5.5 वर्ष होऊन गेले आपल्याकडं. जवळपास येणं 10-5 वेत जर म्हणलं तर 9-10 बकरं. म्हणजे सुरुवातीला एकदाच तिनं 1 पिलू दिलं, तर तेव्हापासून 2-2 देते ती आपल्याकडं. अपंग बरं झालं ते, नाही तर त्याची परेशानी झाली असती. ते एक तर सांभाळण्यात पण अवघड गेलं असतं. तर चला मित्रांनो, कशी वाटली आपली पिल्लं शेळी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून. हे बघा मित्रांनो, आपल्या शेळीचा जर हरपाडा नव्हता तर त्याच्यासाठी आपण हे बघा युटोन नावाचं हे औषध आणलेलं आहे. आणि आता हे द्यायचं आहे तिला. आता हे 225 ml आहे बरं का. तर याच्यामध्ये आपल्याला 110 ml आता द्यायचं आहे, आणि संध्याकाळी 110 ml असं 2 डोस, 115 ml संध्याकाळी द्यायचं, असं 2 डोस करायचे आहे त्याच्यामध्ये. चला तर आपण आता हिला पाजून देऊया. चल रे धरास, तू धर, खाऊन घे ना बाबा लवकर. धर तू, धर ना असा व्हिडिओ. हां खाऊन घ्या राज, नाही धरावं लागेल. धरते मी, धरावं लागेल तुला. अरे शिडी धरावं लागेल. तू आज खाऊन द्या ना पोराला. मलाच खायचं. आता कशी पाच रे अंदाजे राजा. आता मित्रांनो या अंदाजी नाही नाही, हे गिलास आता यानं कसं जमून डायरेक्ट का पाच लागून ती येते घाटा 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 घाटा. मग आता तशी इंजेक्शन किती 35 इंजेक्शन भरती नाही. तोंड धर तू, कान धर, कान धर. वर धर सर. अंग भर देऊ नको रे. खाली कपड्यावर सांड. येते का? नाही आज 2-4 बोट. टॉनिक टॉनिक. खाली गेली राजी. नाही नाही अर्धी आहे. तर अर्धी पाजली मित्रांनो. आता त्यांनी सांगितलं 1 डोस आता द्या अर्धी, आणि अर्धी संध्याकाळी द्या. आता जार पडन म्हणे ती, बघू आता कळून आपल्याला. तर तुमच्या शेळीचा पण जार पडत नसेल तर नक्कीच असं युटोन नावाचं औषध मेडिकलमध्ये भेटतं. हे नाही तुम्ही कोणतं पण आणू शकता बरं का, आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं देऊ शकता. मी सांगितलं म्हणून तुम्ही देऊ नका, डॉक्टरांना विचारा. डॉक्टरच्या सल्ल्यानं कोणतंही औषध तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं घेऊन या, तुमच्या हिशोबानं देऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चला. अरे वा.